सोनेरी किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। हे अशा प्रकारे हे उकळून घेतलंय मी असं।
आता याला मी असं काढून घेते आणि थंड झालं की जरा गच्च एकदम पिळून घ्यायचे आपल्याला हे फुलं. पाणी बिलकुल ठेवायचं नाही आहे त्याच्यामध्ये. चाळणी ते काढू शकता तुम्ही. चाळणीत काढले तर पाणी ऑटोमॅटिक सगळं निघून जाते. या भाजीला जरा जास्त तेल लागतंय त्यामुळे मी थोडं जास्त टाकते. कमी तेलाची चांगली लागत नाही ही भाजी. जेव्हा कधी तुम्हाला मिळतील हे बाजारात तेव्हा घेऊन या आणि नक्की करून बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. जिरं टाकून घेतलंय मी आता. हा कांदा टाकते. भाजीला काही वाटण बिटण काही करावं लागत नाही. जे आहे तेच टाकावं लागतं, तेवढं चांगलं लागते. एक चम्मच तिखट घ्या. अर्धा चम्मच हळद टाकते मी. आणि आधी थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे जरा बघूनच टाकायचं मीठ थोडं. आम्हाला जास्त तिखट लागते त्यामुळे मी थोडं जास्त टाकते. ही जी फुलं आता पिळून घेतलेली आहेत मी पूर्ण घट्ट एकदम. याच्यातलं सगळं पाणी बघा तुम्ही, सगळं काढलेलं आहे मी. ते आता टाकून घेते असं. या फुलांना आता शिजवायची काही गरज नाही, आपण शिजवलेलीच आहे. फक्त 5 मिनिटं आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर झाकून ठेवायचं. हे असं आता झाकण ठेवून आपण याला 5 मिनिटं साधारण शिजून घेणार आहोत. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर प्लीज कमेंट करा आणि सांगा मला. हे बघा अशा प्रकारे याला चांगली वाफ आलेली आहे. आता आपण थोडेसे हे खोबऱ्याचं किस केलेलं आहे मी. हा जर ओला नारळाचा असेल तर खूप छान लागतं, पण मी आत्ता नाही आहे म्हणून वाळलेलंच नारळ टाकते, खोबरं टाकते. हे असं टाकून घ्यायचे आणि अजून आपण थोडा वेळ ठेवूया, 2-3 मिनटं. हे बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. खूप छान लागते ही भाजी. नक्की करून बघा ही रेसिपी तुम्ही.